छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 8 मार्च 2026 पासून सुरू असलेल्या HPV लसीकरण मोहिमेला गती देण्यात येत आहे। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी मुलींच्या पालकांना सजगपणे पुढाकार घेण्याचं आवाहन केलंय। गर्भाशयाच्या कर्करोगापासून संरक्षण देणारी ही लस शासनामार्फत मोफत उपलब्ध असून कोणत्याही गैरसमजांना बळी न पडता 14 ते 15 वयोगटातील मुलींना लस देण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय। नमस्कार, मी दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर बोलतोय। आपल्या जिल्हाभरामध्ये आपणा सर्वांना माहिती आहे, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग ही अतिशय ज्वलंत समस्या आहे आणि त्याचा प्रतिबंध करण्यासाठी शासनाने HPV लस देण्यासंदर्भातला निर्णय घेतलेला आहे। ज्या मुलीचं वय 14 वर्ष पूर्ण झालेलं आहे परंतु 15 वर्ष झालेलं नाही, या कालावधीमध्ये या लसीची मात्रा देण्यासंदर्भामध्ये सध्या जिल्हाभरामध्ये मोहीम सुरू आहे, परंतु याचा प्रतिसाद फार कमी मिळत आहे। हे अत्यंत दुर्दैवी आहे। मुलींच्या आरोग्याच्या काळजीसाठी शासनाने हे पाऊल उचललेलं आहे। म्हणून माझी तमाम पालकांना विनंती आहे, विशेषतः ज्यांच्या मुलींचं वय 14 वर्ष झालेलं आहे आणि 15 वर्षाच्या आत आहेत, त्या सर्व मुलींच्या पालकांनी आपल्या आरोग्य विभागाकडे संपर्क साधावा आणि ही जी HPV लस आहे, ही लसाची मात्रा आपल्या मुलींना द्यावं। आपल्या जिल्ह्यासाठी जवळजवळ 21,000 मुलींना लस देण्यासंदर्भातली आम्ही तयारी केलेली असताना आतापर्यंत फक्त 62 मुलींनीच याचा लाभ घेतलेला आहे। तर माझी आपला सर्वांना आग्रहाची विनंती आहे की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तमाम पालकांनी सुज्ञपणाने जागृत होऊन आपल्याकडच्या ज्या मुलींचं वय 14 वर्ष झालेलं आहे त्यांना ही लस देण्यात यावी। धन्यवाद। भारत सरकारतर्फे HPV वॅक्सीन गर्भाशयमुख कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी जे वॅक्सीन आहे त्याच्या लसीकरण मोहीम सुरू करण्यात आलेलं आहे। ही मोहीम 8 मार्च 2026 पासून सुरू झालेली आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये अनेक मुलींकडून ते लस घेण्यात आलेलं आहे। आणि या ठिकाणी मी असं सर्व जनतेला आवाहन करतो की या वॅक्सीन केंद्र शासनातर्फे आणि राज्य शासनातर्फे जी मोहीम आहे त्यामध्ये आम्ही घेण्यात येणार आहे आणि त्यामध्ये कोणतीही दिशाभूल करणारी माहिती असेल किंवा कोणताही कन्फ्युजन असेल त्यासाठी आपण आरोग्य यंत्रणेला संपर्क साधावा आणि त्यांच्याकडून अधिकृत माहिती घ्यावी। यामध्ये मी सर्व जनतेला आवाहन करतो की जास्तीत जास्त मुलींनी यामध्ये सहभाग घेऊन हे लसचा जे वापर आहे ते करा। सर, याच्या संदर्भात बरेच गैरसमज सोशल मीडियावरती पसरवले। यामध्ये मला वाटतं की जे अधिकृत माहिती आहे, जे डॉक्टर्स कडून मिळतो आणि प्रशासनाकडून मिळतो त्याचा अवलोकन केला पाहिजे आणि यामध्ये जे काही कन्फ्युजन असेल किंवा जे काही संभ्रम असेल ते मेडिकल ऑफिसर्स कडून क्लिअर झाला पाहिजे।